नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लेट्स लर्न इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकातील घटक बघणार आहोत, ज्याचं नाव आहे टॉकिंग अबाउट थिंग्स टू, म्हणजे एक वस्तूंबद्दल किंवा गोष्टींबद्दल बोलणे। बघा, रीड अलाउड म्हणजे मोठ्याने वाचा। बघा, पहिलं सेंटेन्स, देअर is a mouse in the hat. There is a mouse म्हणजे काय आहे? माऊस म्हणजे उंदीर आहे। कुठं? इन म्हणजे आत, द हॅट। दुसऱ्या पद्धतीने सेम सेंटेन्स कसं वाचायचं बघा, द माऊस इज इन द हॅट। आता देअर इथं काढून टाकलं, द माऊस इज इन द हॅट। माऊस कुठं आहे? हॅटमध्ये आहे। ठीक आहे। आता या पद्धतीच्या शब्दांना आपण प्रीपोजिशन म्हणतो। प्रीपोजिशन म्हणजे काय? पोजिशन म्हणजे जागा, आणि एखाद्या वस्तूची जागा यांना आपण दाखवतो। बघा, पहिलं सेंटेन्स याच्याबद्दल आपण वाचलं, देअर इज अ माऊस इन द हॅट। आता आपण दुसरं वाचूयात। बघा, देअर इज अ माऊस, आता इनच्या ऐवजी घ्यायचं ऑन द हॅट। वाचा। बघा, या चित्राकडे बघा, देअर इज अ माऊस ऑन द हॅट। आता चित्रात पाहून तुमच्या लक्षात आलं असेल, ऑन म्हणजे काय? वर। व्हेरी गुड। चला आता तिसरं सेंटेन्स बघा, म्हणा, देअर इज अ माऊस अंडर द हॅट। देअर इज अ माऊस, एक उंदीर आहे, कुठे आहे? अंडर द हॅट। आता अंडरचा अर्थ काय आहे? खाली। आलं लक्षात? परत रिपीट करतो मी तुमच्यासाठी, म्हणा, देअर इज अ माऊस अंडर द हॅट। एक उंदीर टोपीच्या खाली आहे। ठीक आहे। पुढं बघा, या ठिकाणी एक माऊस आहे, देअर इज अ माऊस नियर द हॅट। नियर म्हणजे कुठे आहे? हॅटच्या जवळ। देअर इज अ माऊस नियर द हॅट। पुढे बघा, देअर इज अ माऊस, आता कुठं आहे? इन फ्रंट ऑफ, इन फ्रंट ऑफ द हॅट। हा माऊस हॅटच्या कुठं उभा आहे? पुढे। मग पुढेला काय म्हणायचं? इन फ्रंट ऑफ। आलं लक्षात सर्वांच्या? शेवटचं बघा, आता म्हणा, देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट। कुठे आहे माऊस? हॅटच्या मागे। कुठे आहे? हॅटच्या मागे। आलं लक्षात? बघा, आता सर्वांबद्दल परत एकदा सांगतो, देअर इज अ माऊस इन द हॅट। म्हणा, देअर इज अ माऊस इन द हॅट। देअर इज अ माऊस ऑन द हॅट। देअर इज अ माऊस अंडर द हॅट। देअर इज अ माऊस नियर द हॅट। देअर इज अ माऊस इन फ्रंट ऑफ द हॅट। देअर इज अ माऊस बिहाइंड द हॅट।